झी 24 तास एक पाऊल पुढे। अरविंद केजरीवालांनी आज मैं अण्णा हूं मैं अरविंद हूं यानंतर मैं आम आदमी हूं या नावाची तिसरी टोपी चढवून तिसऱ्या नव्या इनिंगला सुरुवात केलेली आहे। या इनिंगचं भवितव्य काय असेल, व्हॅलिडिटी काय असेल याविषयी आपण चर्चा करतो आहोत। ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक कुमार सप्तर्षी सध्या पुण्यातून या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत। सप्तर्षी सर, अण्णा हजारेंची या विषयावरची राजकीय पक्षाबाबतची भूमिका ही सातत्याने बदलत राहिलेली आहे आणि तुम्ही काल जसं झी 24 तासशी बोलताना म्हणायला होतात की अण्णांची रोज सकाळी उठली की नवी भूमिका असते, कालची भूमिका काय आहेत ते आज विसरून जातात। अशा परिस्थितीमध्ये इथून पुढच्या काळामध्ये अण्णांचा सक्रिय किंवा नैतिक पाठिंबा या पक्षाला मिळाला नाही असं आपण गृहीत धरलं तर या पक्षाचं भवितव्य काय असेल असं तुम्हाला वाटतं? माझं यावर म्हणणं असं आहे की अण्णांनी जरी या पक्षाला पाठिंबा दिला किंवा नाही दिला तरी काही फरक पडत नाही। हा पक्ष वाढण्याची सुतराम शक्यता नाही, कारण कुठल्याही पक्षाला एक तत्व विचारसरणीची ठोस भूमिका लागते आणि ती प्रत्येक वेळेला इतर पक्षांपेक्षा कशी वेगळी आहे हे सांगण्याची शक्ती त्याच्या अंतर्गत असावी लागते। म्हणजे तुमची अर्थनीती इतर पक्षांपेक्षा वेगळी कशी, तुमची राजनीती कशी वेगळी, समाजनीती काय वेगळी, सांस्कृतिक नीती काय वेगळी, तुमचं परराष्ट्र धोरण युनिक काय आहे, वेगळं काय आहे, असं वेगळे नाक डोळे आहेत आम्हाला असं सांगितल्याशिवाय त्या पक्षाचा चेहराच तयार होत नाही। मला असं वाटतं की या पक्षाचा चेहराच तयार होणार नाही आणि एक तर अण्णा हजारे हे काम चांगलं करतायत, आज एक बोलतायत उद्या एक बोलतायत, म्हणजे तो चेहरा निर्माण होण्याची शक्यताच नाही। तर अशी अवस्था आहे। आता त्यांनी 3.5 मुहूर्तापैकी पाडव्याला दसऱ्याला काढण्याच्या ऐवजी गांधी जयंतीला काढला, हे केजरीवालांचं बरं आहे। म्हणजे गांधींना ते एका शुभ मुहूर्तासारखं मानतात, एवढाच या सगळ्या प्रकरणातला बरा वागे। पण भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढणार हे सोडून त्यांची कोणती भूमिका आहे ती अजून कळलेली नाही। त्यांची ठोस भूमिका कोणती आहे, काय असतं तत्व विचारसरणी, त्याच्यानंतर रणनीती काय तुमची, आणि मग डावपेच आम्हाला नका सांगू, पण समाजाला तत्व विचारसरणी आणि त्या पक्षाची रणनीती कळली पाहिजे। अगदी मात्र त्यांनी हे जे मुद्दे मांडलेले आहेत सप्तर्षी, झी 24 तास एक पाऊल पुढे।